नमस्कार, ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। बजाजनगर साईनगर येथील श्री साईबाबा मंदिरांच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तगण व नागरिकांची उपस्थिती होती। यावेळी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आलं। सांगता काल्याच्या कीर्तनाने झाले। यावेळी मोठ्या प्रमाणात विविध आरोग्य व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते। या सप्ताहानिमित्त साईबाबा मंदिर संस्थान ट्रस्टचा अध्यक्ष आणि आपला साईबाबा मंदिराचा 23वा वर्धापन दिन सोहळा आहे। त्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे वर्ष 19वे आहे। मंदिराचा सप्ताह 15 फेब्रुवारीला स्टार्ट झाला। 15 फेब्रुवारीपासून तर 22 फेब्रुवारीपर्यंत सप्ताहामध्ये संपूर्ण 8 दिवस धार्मिकतेबरोबरच सामाजिक उपक्रमसुद्धा आपण राबवत असतो। तर त्यामध्ये 22 फेब्रुवारीला रक्तदान शिबिर आहे MGM ब्लड बँकेचं, त्यानंतर नेत्र तपासणी शिबिर आहे, त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर आहे, दंत तपासणी शिबिर डॉक्टर नेहा महाजन यांचं दंत तपासणी शिबिर आहे। आणि त्या अगोदर सकाळी 7 ते 11 मंदिरात सप्तचंडी महायज्ञसुद्धा झालेले आहेत। त्यामध्ये 5 जोड्या होत्या आणि त्या दरवर्षी होत असतात। मंदिराची स्थापना ही 22 फेब्रुवारी 2002 पासून झालेली आहे आणि 2002 ते 2025 या गेल्या 24 वर्षामध्ये मंदिराच्या विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम उपक्रम राबवत असतो। मंदिरावर आपण फक्त सामाजिक नाही तर रुग्णोपयोगीसुद्धा कार्य करत असतो। जसे की आपल्या मंदिरावर आपण विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक आयाम आणि साईबाबा मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने रुग्णोपयोगी साहित्य केंद्राची सुद्धा स्थापना केली आहे। त्या साहित्य केंद्रामधून गरिबांना अगदी नाममात्र दरामध्ये व्हीलचेअर असेल किंवा बेड असेल, वैद्यकीय बेड असेल, कबोर्ड चेअर असेल, वाकर असेल आणि अशा प्रकारचे जे साहित्य असेल अगदी नाममात्र दरामध्ये आपण लोकांना ते देत असतो। आणि त्याबरोबर मंदिराच्या आपल्या जे शिवजयंती होत असते, दरवर्षी आपण शिवजयंतीनिमित्त नामवंत ज्या व्यक्ती आहेत त्यांचं व्याख्यान ठेवतो। यावर्षीसुद्धा सरस्वती भवन कॉलेजचे उपप्राचार्य संजयजी गायकवाड साहेब यांचं व्याख्यान ठेवलं होतं। व्याख्यानाला सुद्धा जवळजवळ 500 ते 1000 लोकांपर्यंत उपस्थिती होती आणि गायकवाड सरांनी सुद्धा शिवजयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सामाजिक समतेचा संदेश आहे, म्हणजे छत्रपतीचं राज्य हे राज्यामध्ये जी जनता सुखी होती त्याचा संदेश दिलेला आहे आणि त्यामधून त्यांनी सामाजिक एकतेचा आणि धार्मिक एकतेचा सुद्धा संदेश दिलेला आहे। त्याबरोबर आपलं आज जे 22 फेब्रुवारी आहे, 22 फेब्रुवारीच्या दिवशी आता ही काल्याचं कीर्तन चालू आहे। काल्याच्या कीर्तनानंतर 20 ते 22 हजार लोकांचं अन्नदान होत असतं आणि हा महाप्रसादाचा कार्यक्रम संध्याकाळच्या 8 ते 8:30 वाजेपर्यंत 1 वाजेपासून चालू होणार ते 8:30 वाजेपर्यंत चालू राहणार आणि हा उपक्रम दरवर्षी चालू असतो। मंदिरात त्या व्यतिरिक्त दर गुरुवारी जे असते महाप्रसाद असतो, जवळजवळ 1000 ते 1200 लोकांचा महाप्रसाद असतो आणि तो कायम 22 फेब्रुवारी 2002 ते आतापर्यंत अगदी कोरोनाचा काळ जरी असेल, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपला अन्नदानाचा कार्यक्रम तसाच चालू होता आणि मंदिर हे धार्मिकतेबरोबर सामाजिक उपक्रमसुद्धा राबवत असते। या सप्ताह आरोग्य याच्यामध्ये किती जणांना मदत केली आतापर्यंत? आरोग्यामध्ये जे आहेत आपण
असे जे दुर्बल घटक आहेत ज्यांच्याकडून वैद्यकीय साहित्याच्या बाबतीत जे होत नाही, म्हणजे वैद्यकीय साहित्य केंद्राच्या मार्फत आणि साईबाबा मंदिराच्या मार्फत आपण जवळजवळ आतापर्यंत 18 ते 20 लोकांना मदत केलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे काही अगदी निराधार आहेत, ॲक्सिडेंट झाला परंतु त्यांना समजा कुठली मदत भेटत नाही, त्यासुद्धा लोकांना मंदिराच्या माध्यमातून आपण मदत करत असतो. सप्ताहानिमित्त काही राजकीय नेते किंवा कोणी VIP लोकांनी भेट दिली का? आपल्या सप्ताहामध्ये जे आहे तर उद्घाटनाचा जो कार्यक्रम होतात ते संजयजी शिरसाट साहेब यांच्या ज्या कन्या आहेत हर्षदाताई यांनी उद्घाटनासाठी आलेल्या होत्या. आणि आजसुद्धा शिरसाट साहेबांचं जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या हस्ते आपलं हे काल्याच्या कीर्तनाची सांगता होणार होती, परंतु साहेबांच्या तांत्रिक अडचणीमुळे राज्यपाल आणि उपराष्ट्रपतींचा दौरा असल्यामुळे साहेबांचा तो दौरा आपली अचानक कॅन्सल झाला आहे. त्यामुळे आणि काल आपण जे आठवडाभर जे आहेत तर दर कीर्तनाच्या नंतर साहेब मंदिराचे जे बजाजनगरमधील 42 ते 45 मंदिर आहेत त्या प्रत्येक मंदिराचे जे प्रतिनिधी आहेत दर दिवशी 4 ते 5 मंदिराच्या प्रतिनिधींची आरती केली, जेणेकरून सर्व मंदिरांचे जे साईबाबा मंदिरावर उपक्रम राबवतो तेच उपक्रम इतरही मंदिरामध्ये राबवण्यात यावे असा आमचा संकल्प होता. म्हणून सर्व मंदिर प्रतिनिधींच्या हस्ते आम्ही आरती केली. काल रात्रीला अनिल भैयाजी चोरडिया जे माजी जिल्हा परिषद सदस्य होते ते होते आणि त्यांच्या मिसेस ज्योतिताई चोरडिया यांच्या हस्ते आरती झाली. मंदिराचे सचिव साहेबराव तात्याराव पत्रेकर त्यांच्या हस्ते आरती झालेली आहे. या निमित्ताने तुम्ही भाविकांना काय आवाहन करणार? आम्ही भाविकांना या सप्ताहाचा मूळ उद्देश हाच आहे की फक्त धार्मिकतेच्या बरोबर आपल्याला जो सामाजिक संदेश देणं आहे, निर्व्यसनी राहून तरुणांनी धर्मकार्यात जरूर यावं. परंतु आजकाल काय होतं आहे की धार्मिक कार्यात येत असताना लोक तरुण जी मंडळी आहे ती व्यसनाधीनकडे वळत असते. तर आमचा यामधून हा उद्देश असतो की जे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज असतील, साईबाबा असतील, राम असतील किंवा इतर जे आपले जे महापुरुष आहेत, जे आपले आयडॉल आहेत त्यांचा आदर्श ठेवून आपण जीवन जगायला पाहिजे आणि व्यसनापासून दूर राहायला पाहिजे हा आम्ही संदेश आहे. धन्यवाद. आपलं नाव? मी संजीव सोपान तायडे, साईबाबा मंदिर संस्थान ट्रस्टचा अध्यक्ष. साईबाबा मंदिर संस्थान ट्रस्टचा अध्यक्ष आणि आपला साईबाबा मंदिराचा 23वा वर्धापन दिन सोहळा आहे. त्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे वर्ष 19वे आहे. मंदिराचा सप्ताह 15 फेब्रुवारीला स्टार्ट झाला. 15 फेब्रुवारीपासून तर 22 फेब्रुवारीपर्यंत सप्ताहामध्ये संपूर्ण 8 दिवस धार्मिकतेबरोबरच सामाजिक उपक्रमसुद्धा आपण राबवत असतो. तर त्यामध्ये 22 फेब्रुवारीला रक्तदान शिबिर आहे MGM ब्लड बँकेचं, त्यानंतर नेत्र तपासणी शिबिर आहे, त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर आहे, दंत तपासणी शिबिर डॉक्टर नेहा महाजन यांचं दंत तपासणी शिबिर आहे. आणि त्या अगोदर सकाळी 7 ते 11 मंदिराचं सप्तचंडी महायज्ञसुद्धा झालेले आहेत. त्यामध्ये 5 जोड्या होत्या आणि त्या दरवर्षी होत असतात. मंदिराची स्थापना ही 22 फेब्रुवारी 2002 पासून झालेली आहे आणि 2002 ते 2025 या गेल्या 24 वर्षामध्ये मंदिराच्या विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवत असतो. मंदिरावर आपण फक्त सामाजिक नाही तर रुग्णोपयोगीसुद्धा कार्य करत असतो. जसे की आपल्या मंदिरावर आपण विश्व हिंदू परिषद, मंदिर अर्चक आयाम आणि साईबाबा मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने रुग्णोपयोगी साहित्य केंद्राची सुद्धा स्थापना केली आहे. त्या साहित्य केंद्रामधून गरिबांना अगदी नाममात्र दरामध्ये व्हीलचेअर असेल किंवा बेड असेल, वैद्यकीय बेड असेल, कबोर्ड चेअर असेल, वाकर असेल आणि अशा प्रकारचे जे साहित्य असेल अगदी नाममात्र दरामध्ये आपण लोकांना ते देत असतो. आणि त्याबरोबर मंदिराच्या आपल्या जे शिवजयंती होत असते दरवर्षी आपण शिवजयंतीनिमित्त नामवंत ज्या व्यक्ती आहेत त्यांचं व्याख्यान ठेवतो. यावर्षीसुद्धा सरस्वती भवन कॉलेजचे उपप्राचार्य संजयजी गायकवाड साहेब यांचं व्याख्यान ठेवलं होतं. व्याख्यानाला सुद्धा जवळजवळ 500 ते 1000 लोकांपर्यंत उपस्थिती होती. आणि गायकवाड सरांनी सुद्धा शिवजयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सामाजिक समतेचा संदेश आहे, म्हणजे छत्रपतीचं राज्य हे राज्यामध्ये जी जनता सुखी होती त्याचा संदेश दिलेला आहे आणि त्यामधून त्यांनी सामाजिक एकतेचा आणि धार्मिक एकतेचा सुद्धा संदेश दिलेला आहे. त्याबरोबर आपलं आज जे 22 फेब्रुवारी आहे, 22 फेब्रुवारी
दिवशी आता हे काल्याचं कीर्तन चालू आहे. काल्याच्या कीर्तनानंतर 20 ते 22,000 लोकांचं अन्नदान होत असतं आणि हा महाप्रसादाचा कार्यक्रम संध्याकाळच्या 8 ते 8:30 वाजेपर्यंत 1 वाजेपासून चालू होणार ते 8:30 वाजेपर्यंत चालू राहणार आणि हा उपक्रम दरवर्षी चालू असतो. मंदिरात त्या व्यतिरिक्त दर गुरुवारी जे असते महाप्रसाद असतो. जवळजवळ 1000 ते 1200 लोकांचा महाप्रसाद असतो आणि तो कायम 22 फेब्रुवारी 2002 ते आतापर्यंत अगदी कोरोनाचा काळ जरी असेल, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपला अन्नदानाचा कार्यक्रम तसाच चालू होता आणि मंदिर हे धार्मिकतेबरोबर सामाजिक उपक्रमसुद्धा राबवत असते. या सप्ताह आरोग्य याच्यामध्ये किती जणांना मदत केली आहे आतापर्यंत? आरोग्यामध्ये जे आहेत आपण असे जे दुर्बल घटक आहेत ज्यांच्याकडून वैद्यकीय साहित्याच्या बाबतीत जे होत नाही, म्हणजे वैद्यकीय साहित्य केंद्राच्या मार्फत आणि साईबाबा मंदिराच्या मार्फत आपण जवळजवळ आतापर्यंत 18 ते 20 लोकांना मदत केलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त जे काही अगदी निराधार आहेत, ॲक्सिडेंट झाला परंतु त्यांना समजा कुठली मदत भेटत नाही, त्यासुद्धा लोकांना मंदिराच्या माध्यमातून आपण मदत करत असतो. ते सप्ताहानिमित्त काही राजकीय नेते किंवा कोणी VIP लोकांनी भेट दिली का? आपल्या सप्ताहामध्ये जे आहे तर उद्घाटनाचा जो कार्यक्रम होतात ते संजयजी शिरसाट साहेब यांच्या ज्या कन्या आहेत हर्षदाताई यांनी उद्घाटनासाठी आलेल्या होत्या आणि आजसुद्धा शिरसाट साहेबांचं जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या हस्ते आपलं हे काल्याच्या कीर्तनाची सांगता होणार होती, परंतु साहेबांच्या तांत्रिक अडचणीमुळे राज्यपाल आणि उपराष्ट्रपतींचा दौरा असल्यामुळे साहेबांचा तो दौरा आपली अचानक कॅन्सल झाला आहे. त्यामुळे आणि काल आपण जे आठवडाभर जे आहेत तर दर कीर्तनाच्या नंतर साहेब मंदिराचे जे बजाजनगरमधील 42 ते 45 मंदिर आहेत त्या प्रत्येक मंदिराचे जे प्रतिनिधी आहेत दर दिवशी 4 ते 5 मंदिराच्या प्रतिनिधींची आरती केली, जेणेकरून सर्व मंदिरांचे जे साईबाबा मंदिरावर उपक्रम राबवतो तेच उपक्रम इतरही मंदिरामध्ये राबवण्यात यावे असा आमचा संकल्प होता. म्हणून सर्व मंदिर प्रतिनिधींच्या हस्ते आम्ही आरती केली. काल रात्रीला अनिल भैयाजी चोरडिया जे माजी जिल्हा परिषद सदस्य होते ते होते आणि त्यांच्या मिसेस ज्योतिताई चोरडिया यांच्या हस्ते आरती झाली. मंदिराचे सचिव साहेबराव तात्याराव पत्रेकर त्यांच्या हस्ते आरती झालेली आहे. या निमित्ताने तुम्ही भाविकांना काय आवाहन करणार? आम्ही भाविकांना या सप्ताहाचा मूळ उद्देश हाच आहे की फक्त धार्मिकतेच्या बरोबर आपल्याला जो सामाजिक संदेश देणं आहे, निर्व्यसनी राहून तरुणांनी धर्मकार्यात जरूर यावं. परंतु आजकाल काय होतं आहे की धार्मिक कार्यात येत असताना लोक तरुण जी मंडळी आहे ती व्यसनाधीनकडे वळत असते. तर आमचा यामधून हा उद्देश असतो की जे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज असतील, साईबाबा असतील, राम असतील किंवा इतर जे आपले जे महापुरुष आहेत, जे आपले आयडॉल आहेत त्यांचा आदर्श ठेवून आपण जीवन जगायला पाहिजे आणि व्यसनापासून दूर राहायला पाहिजे हा आम्ही संदेश देतो. धन्यवाद. आपलं नाव? मी संजीव सोपान तायडे, साईबाबा मंदिर संस्थान ट्रस्टचा अध्यक्ष Thank you.
गुजगात आहेत ते. फक्त एक वेळेस खाली यायचं आणि इकडून वरच थांबायचं. येणे सोसे मना, आता खाली, आता वरच. येणे सोसे मना झाले हवं भरी, हे नाही का ते प्रमाण जवळजवळ सर्वांची चाल बसली. जननी ये जीव लगे ये ओ विठ्ठले. महाराज म्हणतात बंधनापासून ज्या गाठी होत्या त्या उकलल्या, देवाच्या पायाजवळ जातात. देवाच्या पायाजवळ जायचं असेल तर गाठी सोडाव्या लागतात. गाठ सुटल्याशिवाय देवाच्या पायाजवळ जाता येत नाही, देवाच्या संगतीत जाता येत नाही. काय झालं होतं? देवाचा अवतार झाला मथुरेमध्ये वसुदेव देवकीच्या पोटी. पण अवताराला आल्या आल्या देवाने सांगितलं, बाबा मी पोटाला यावा म्हणून तपश्चर्या केली होती, आलो मी तुमच्या पोटाला, पण आता मला इथं नका ठेवू. का? मथुरेतले लोक आतल्या गाठीचे आहेत, वरून एक वागतात आतून एक वागतात, मोकळ्या मनाचे नाही आहेत. पण गोकुळातले जे गोप गोपी आहेत, सौंदर्य आहेत, ते मात्र मोकळ्या मनाचे आहेत. मला ती आवडतात. तुमच्या भक्तीपोटी मी आलो आता इथं अवताराला, पण मला इथं ठेवू नका. मग नंदाच्या गडाला